नमस्कार. कसे काय? मजेत ना? सगळेजण मजेत असावे ही देवाचरणी प्रार्थना आहे. तर आज आपण चवळीचं उसळ करतो आणि त्याचं रस्साभाजी पण करतो. कच्च्या चवळीचं पण मार्केटमध्ये कच्ची चवळी मिळालेली, तर त्याचं भाजी करून घेऊया म्हणून छान मस्त भाजी तयार करून घेतली. एका कढईमध्ये तेल गरम करून घेतले. राई आणि जिरा घालून तडतडून घेतले. मग कढीपत्ता, हिरवी मिरची बारीक चिरलेले आणि 1-2 कांदे बारीक चिरलेले त्यात घालून परतून घेतले. थोडंसं हळद, चवळीचा शेंग ह्याच्यामध्ये घालून घेतले. सगळं मिक्स करून घेतले. तेलामध्ये ह्याला जास्त फ्राय करायचं. आपण पाणी नाही वापरलं तरी पण चालते, फक्त वाफेवर शिजून येतात. करायला खूपच सोपे आहे, पण चविष्ट पण खूपच लागतो ह्या भाजीचा. चवीनुसार मीठ आधीच घालायचं, म्हणजे आधी एकदा घालून वाफून घ्यायचं, मग नंतर ह्याच्यामध्ये तिखट घालायचं. मी इकडे 2 प्रकारचे तिखट वापरले आहे, एक कलरसाठी आणि एक तिखटसाठी. पण इकडे रेग्युलर पण वापरू शकतो. तिखट घालून अनेकदा छान मस्त वाफेवर शिजून घ्यायचा. आता बघा शिजलेलंच आहे. जर आपल्याला असेच खायचं असेल तर खाऊ शकता. मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातले आहे आणि मग नंतर थोडंसं रस्साभाजी पाहिजे होतं म्हणून थोडंसं पाणी घातले आणि लवकर 2 मिनटात बंद करून घेतले. तर इकडं भाजी तर चालले. मला दुसरीकडे अनेक भाजी करायचा होता. त्याचा फोडणीचं वगैरे सगळं तयारी झालं आहे. चन्नंगी म्हणजे अख्खा मसूरचा डाळ असते ना, त्याची भाजी करून घेतली. तर इकडे आमचं 2 भाज्या तयार आहेत. आता त्याच्यासाठी भाकरी करून घेऊया. ज्वारीची भाकरी करत आहे मी इकडं. ज्वारीचे पीठ घेतले आहे. मग त्याच्यामध्ये गरमागरम पाणी घालून घेतले. पाणी एकदम गरम घालून घेतले की भाकरी वळवायला छान येतात. म्हणजे आपला चिकटपणा येतो. ज्वारीच्या पिठाला थोडंसं चिकटपणा कमी असतो, म्हणून आपण गरम पाण्याचा उतू घालायचं असतं. काही प्रत्येकजण असंच करतात, जास्त उतू घातलं की जास्त आपलं चिकटपणा येतो आणि आपली भाकरी छान होतो. हे बघा आपली भाकरी इकडं तयार झाला आहे आणि गरमागरम इकडं 2 भाज्या पण तयार आहेत. भाकरी बनवली ना तर गरमागरम जेवलं तर त्या भाजीची आणि भाकरीची खूपच चव लागतो. तुम्ही पण असेच करता का? कमेंट करतात की भाकरी छान होतात आपलं. तर थँक्यू त्या सगळ्यांना. जर आपल्याला भाकरीचं पूर्ण रेसिपी पहिल्यापासून पाहिजे असेल तर सांगा, कमेंट करून सांगा. मी व्हिडिओ करून अपलोड करतो. आणि हा भाजीचा रेसिपी भाकरी कसं आपल्याला वाटलं ते नक्की मला कमेंट करून सांगा. भाजी भाकरी तयार झाले. या तुम्ही इकडे जेवायला. भाकरी ना पातळ पण करू शकतो आणि जाड पण करू शकतो. प्रत्येक जणांना असं भाकरी जाड किंवा पातळ दोन्ही सेमच करायला होत नाही. कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही साईडचं रेसिपी आपल्याला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. नेक्स्ट रेसिपी आपल्याला कुठली पाहिजे तर मला सजेस्ट करा. मी नेक्स्ट आपल्याला नक्की घेऊन येईन. थँक्यू. धन्यवाद.